मेडशिंगी हा पानझडी वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डॉलिकॅन्ड्रॉन फॅल्क्टा आहे। तो वृक्ष मूळचा भारतातील असून मुख्यतः राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य व दक्षिण भारत येथील वनांमध्ये आढळतो। त्याच्या फुलांतील पुंकेसर लांब व मोठे असल्यामुळे प्रजातीला डॉलिकॅन्ड्रॉन या लॅटिन शब्दाचा अर्थ लांब असा असून ॲड्रॉन या शब्दाने पुंकेसर दाखविला जातो। मेडशिंगीच्या शेंगेचा आकार विळा किंवा कोयत्यासारखा असल्यामुळे जातीला फॅल्क्टा हे नाव पडले आहे। मेडशिंगी वृक्ष 6 ते 18 मीटर उंच वाढतो। त्याची साल निळसर हिरव्या रंगाची असून खोडापासून निघालेली साल बऱ्याचदा अनियमित काट्यांसारखी भासते। पाने संयुक्त, बहुधा समोरासमोर व विषमदली असतात। पर्णिका 1.3 ते 4 सेंटीमीटर लांब व तेवढीच रुंद, समोरासमोर 5 ते 7 आणि वलयाकृती किंवा दीर्घवृत्ताकृती असून टोकाकडील पर्णिका मोठी असते। मेडशिंगीला मार्च ते मे महिन्यात फुले येतात। फुले लहान, पांढरी व सुवासिक असून ती फांद्यांच्या टोकाला एकेकाठी किंवा 3च्या समूहाने येतात। निदलपुंज छदासारखा व केसाळ असून दलपुंज लांब, घंटेसारखा व पांढरा असतो। पुंकेसर 4 असून त्यांपैकी 2 लांबीला जास्त असतात। फळ शिंगेसारखे असून आकार जवळजवळ चौकोनी असतो। ते विळ्यासारखे वळलेले असल्यामुळे मेंढीच्या शिंगासारखे दिसते, म्हणूनच त्याला मेडशिंगी हे नाव पडले असावे। फळ पिकले की तडकून आतील बिया बाहेर येतात। बिया पांढरट असून पंखयुक्त म्हणजेच सपक्ष असतात। पारंपरिक औषधांमध्ये मेडशिंगी वृक्षाचा वापर होताना आढळतो। साल मत्स्यविष म्हणून वापरतात। गुरे व शेळ्या मेंढ्या पाने खातात। पानांचा रस मधुमेह, कावीळ, भाजणे व तापासारख्या आजारांवर केला जातो। फळांचा काढा गर्भपात घडविण्यास देतात। लाकूड खूपच कठीण, मजबूत व टिकाऊ असून ते बांधकामासाठी आणि विशेषतः शेतीच्या अवजारांसाठी वापरतात। धन्यवाद।